नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि आधीच गेल्या 2.5 वर्षात जवळपास 100 कोटीच्या तोट्याचा सामना करत असलेल्या सिटीलिंक पुढे आता शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे प्रवासी कसे मिळवायचे असा पेच निर्माण झाला आहे। रोज 70 ते 75 हजार प्रवासी सिटीलिंकचा लाभ घेत असताना गेल्या महिन्याभरात त्यात दररोज किमान 15,000 प्रवाशांची घट झाली आहे। त्यामुळे तोट्यात बस चालवण्यापेक्षा ज्या मार्गावर प्रवासी मिळत नाहीत तेथील अनावश्यक 250 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। त्याबद्दलचे नियोजन सुरू आहे। कोणत्या मार्गावर किती फेऱ्या रद्द होणार हे सिटीलिंक प्रशासनाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यासह शहरात दररोज जवळपास 250 सिटीलिंक बसेस चालवल्या जातात। यामध्ये रोज 63 मार्गावरून 2700 फेऱ्या होत असतात। आता 250 फेऱ्या बंद करण्यात येणार असल्याने सिटीलिंकला किमान 4 लाख रुपयांचा फटका बसणार आहे। दररोज हजारो प्रवासी सिटीलिंकचा लाभ घेतात। सिटीलिंकला आजपर्यंत 100 कोटींच्या घरात तोटा झाला आहे। अनावश्यक फेरीमुळे तोटा वाढणारच असल्याने त्या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे। दरम्यान सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे तसेच शाळा महाविद्यालयाची प्रवासी संख्या घटली आहे। यामुळे सिटीलिंक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजलं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।